corrosion, definition, classification, dry corrosion, oxidation corrosion, nature of oxidation film, wet corrosion, electrochemical corrosion, hydrogen elevation, magnesium oxygen absorption mechanism. 4.2 factor influencing corrosion, testing and measurement of corrosion by weight loss method and electrical resistance method. 4.3 preservation of corrosion by cathodic protection and anodic protection by anodizing and potential state. Protective coatings method of application of metal coatings such as hot dipping and metal cladding. Next, Samruddhi. Yes, sir. Ah. Syllabus 4.1 corrosion, definition, classification, dry corrosion, oxidation corrosion, nature of oxide film, wet corrosion, electrochemical corrosion, hydrogen evolution mechanism, oxygen absorption mechanism. 4.2 factor influencing corrosion, testing and measurement of corrosion by weight loss method and electrical resistance method. 4.3 prevention of corrosion by cathodic protection, anodic protection by anodizing and potentiostat, protective coating, methods of application of metal coating such as hot dipping, galvanization and tinning, metal cladding. Good. Next, Raj, syllabus. Corrosion, definition, classification, dry corrosion, oxidation corrosion, nature of oxide film, wet corrosion, electrochemical corrosion, hydrogen evolution mechanism, oxygen absorption mechanism, factors influencing corrosion, testing and measurement of corrosion by weight loss method and electrical resistance method. 4.3 prevention of corrosion by cathodic protection, anodic protection by anodizing and potentiostat, protective coatings, method of applications of metal coating such as hot dipping, galvanization and tinning, metal cladding. Good. Simple line. नंबर 6 कोणता आहे? करोजन. एकदम सिंपल पार्ट आहे. येईल लक्षात? फर्स्ट काय करोजन, त्याची काय डेफिनेशन? करोजन म्हणजे त्याला सगळं काय म्हणतो? रस्टिंग ऑफ आयर्न. सिंपल आहे, लोखंड गंजते. या ठिकाणी जे आपल्याला दिसतंय त्या लोखंड जर गंजत असेल तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? करोजन. किंवा सेकंड एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ ग्रीन लेअर ऑन कॉपर सरफेस. कॉपर असेल, कॉपरचं ग्रीन लेअर प्रिपेअर होत असेल तर त्या टाइपला आपण काय म्हणतोय? करोजन. करोजन म्हणजे काय? मीनिंग आपण काय म्हणतोय? गंजतोय. गंजतोय म्हणजे काय? जो आयर्नचा पार्ट आहे तो डिस्ट्रक्ट होतोय, डिस्ट्रॉय होतोय. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल कोणतं आहे? रस्टिंग ऑफ आयर्न. सेकंड एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ ग्रीन लेअर ऑन कॉपर सरफेस. सिंपल. The first example is rusting of iron. Second example is formation of green layer on copper surface. Simple आहे. corrosion कुणाला म्हणतो आपण? जर मेटल सरफेस केमिकल रिएक्शन असेल किंवा सराउंडिंग मीडियम मुळे जर मेटल सरफेस डिस्ट्रॉय होत असेल, डिस्ट्रक्ट होत असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? corrosion. कोणते एक्झाम्पल्स आहे तो? फर्स्ट एक्झाम्पल रस्टिंग ऑफ आयर्न. सेकंड एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ ग्रीन लेअर ऑन कॉपर सरफेस. बघा, नोट्स ही शेअर करतो, लक्षात येईल तुम्हाला. काय म्हणू शकतो आपण? स्लो ऑर रॅपिड बट कंटिन्युअस डिस्ट्रक्शन ऑफ सॉलिड मेटॅलिक मटेरियल बाय अनइंटेन्शनल ऍक्शन ऑफ सराउंडिंग मीडियम. फक्त सिंपल मध्ये लिहिलं तरी चालेल, शॉर्ट मध्ये. करोजन, ऍक्शन ऑफ सराउंडिंग मीडियम. सराउंडिंग मीडियम मुळे जर दिलेला धातू डिस्ट्रक्ट होत असेल, डिस्ट्रॉय होत असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? करोजन. सिंपल डेफिनेशन. काय? स्लो ऑर रॅपिड बट कंटिन्युअस डिस्ट्रक्शन ऑफ मेटल किंवा डिस्ट्रक्शन ऑफ सॉलिड मेटल बाय सराउंडिंग मीडियम. सराउंडिंग मीडियम मुळे जर दिलेला धातू डिस्ट्रक्ट होत असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? करोजन. एकदम सिंपल आहे. त्याचे दोन एक्झाम्पल्स. कोणता एक्झाम्पल आहे तो? रस्टिंग ऑफ आयर्न. सिंगल एक्झाम्पल लक्षात ठेवलं तर चालेल. कोणता एक्झाम्पल आहे? रस्टिंग ऑफ आयर्न. लिहिता डेफिनेशन ऑफ करोजन आणि एक एक्झाम्पल लिहा रस्टिंग ऑफ आयर्न. राईट करताय? येस सर. डेफिनेशन ला करोजनची कोणतीही ला, पीपीटीची ला किंवा ही ला, आपण नोट्स आपण काय करू? अपलोड करू. ठीक आहे, नोट्स पण अपलोड करतो या टॉपिकच्या आज. फास्ट. डेफिनेशन ला एक्झाम्पल रस्टिंग ऑफ आयर्न.
श्रीधर B48 लिहिलं श्रीधर सही लिहिलं Yes, sir. काय लिहिलं Definition of corrosion. काय लिहिलं डेफिनेशन Slow or rapid but continuous destruction of solid metallic material by an unintentional action of surrounding medium is called corrosion. Example, rusting of iron. गुड नेक्स्ट मुलीमध्ये वैष्णवी B08 नेहा B09 नेक्स्ट अबोले डेफिनेशन corrosion Yes, sir. Corrosion, slow or rapid but continuous destruction of solid metallic material by an unintentional action of surrounding is called as corrosion. Example, rusting of iron. सेकंड क्लासिफिकेशन ऑफ corrosion नेक्स्ट हेडिंग टाका क्लासिफिकेशन ऑफ corrosion लिहिलं त्याचे दोन टाइप्स फर्स्ट टाइप इज ड्राय corrosion सेकंड इज वेट corrosion और immersed corrosion क्लासिफिकेशन ऑफ corrosion there are two types महत्वाचे हेडिंग फक्त लिहा एक ड्राय corrosion सेकंड आहे वेट corrosion आहे असं लिहावं काय नाही शॉर्ट लिहा ड्राय corrosion बी वेट corrosion ड्राय म्हणजे इन प्रेझन्स ऑफ एअर असेल तर त्या टाइपला पण काय म्हणतोय ड्राय corrosion when metal is immersed in solution or liquid is known as wet corrosion wet म्हणजे काय ओढलं होणे सराउंडिंग मीडियम मुळे दिलेला धातू खराब होत असेल डिस्ट्रक्ट होत असेल तर त्याला पण काय म्हणतो corrosion example rusting of iron classification of corrosion there are two types of corrosion first type is dry corrosion second is wet corrosion ठीक आहे there are two types of corrosion first type अरे एवढा वेळ लागते का Dry corrosion and wet corrosion. एक्झाम्पल्स कोणतं होतं प्रतीक B49 एक्झाम्पल ऑफ corrosion ज्ञानेश्वर Yes, sir. एक्झाम्पल ऑफ corrosion Rusting of iron, टाइप्स ऑफ corrosion dry corrosion and wet corrosion. सांगता येईल ना फक्त सगळ्यांना टाइप्स ऑफ corrosion अँड एक्झाम्पल्स Yes, sir. ठीक आहे आपण स्लाइड चेंज करून बघू स्नेहल कोणता एक्झाम्पल Yes, sir. एक्झाम्पल ऑफ corrosion घरी काही अभ्यास करणं येतं फर्स्ट Rusting of rusting of iron there are two types of corrosion wet, dry corrosion, wet corrosion. corrosion म्हणजे काय हो मराठीमध्ये स्नेहल Bunz. ठीक आहे गुड धनश्री एक्झाम्पल अँड टाइप्स ऑफ corrosion B04 Example of corrosion is rusting of iron. Ah. And corrosion is classified into two types, dry corrosion and wet corrosion. गुड नेक्स्ट श्रद्धा B13 एक्झाम्पल अँड टाइप्स ऑफ corrosion Yes, sir. Example of corrosion is rusting of iron, and there are two types of corrosion: dry corrosion and wet corrosion. नेक्स्ट B28 गौरी चव्हाण गौरी B36 आदेश एक्झाम्पल अँड टाइप्स ऑफ corrosion आदेश
अरे परत म्हणायचं नाही बरं का सर, मार्क का कमी गेले. Sir, can I? हा Example is rusting of iron, and they are classified into two types: wet corrosion and dry corrosion. हा आणि सगळ्यांनी नोटबुक चेक करायचे ज्ञानेश्वरी. हा प्रिंट वगैरे चालणार नाही, मग 2 मिनिटात प्रिंट काढून आणसाल की तुम्ही. अरे येते का लक्षात, पीडीएफ दिली की 2 मिनिटात प्रिंट काढून आणणार. जम्बोला गेलं की 10 मिनिटात सगळं तुम्हाला अख्खा टॉपिक अख्खा सिलेबस प्रिंट काढून देतील. ज्ञानेश्वरी बरोबर का? इम्पॉर्टंट पॉइंट फक्त लिहिलेत, बाकी आज स्टडीसाठी प्रिंट काढले. हा काय हो, एक्झाम्पल असेल तर रस्टिंग ऑफ आयर्न, त्यानंतर टाइप्स ऑफ करोजन असेल तर कोणते 2 टाइप्स आहेत हो? एकाला पण काय म्हणतोय, ड्राय corrosion and wet corrosion. हा नेक्स्ट हेडिंग टाका, फर्स्ट ड्राय करोजन. फर्स्ट हेडिंग ड्राय करोजन. सिंपल शॉर्ट मध्ये डेफिनेशन लिहा त्याची. द करोजन ऑकर्स ड्यू टू द, एका लाईन मध्ये डेफिनेशन लिहा. द करोजन occurs due to gases in the atmosphere is known as a dry corrosion. एका सेंटेन्स मध्ये लिहिणार डेफिनेशन. काय लिहिणार? ड्राय करोजन कोणाला म्हणतोय? द करोजन occurs due to the gases in the atmosphere is known as dry corrosion. लिहिली डेफिनेशन सगळ्यांनी? सर रिपीट करा. हा, द करोजन occurs, the corrosion occurs, इथे आहे बघा, corrosion occurs due to gases in the atmosphere is known as dry corrosion. एक परत एकदा रिपीट करू द्या. ड्राय करोजन कुणाला म्हणणार आपण? द करोजन which occurs due to the gases in the atmosphere is known as dry corrosion. त्याच्या खालीला ड्राय करोजन कॅन बी सब क्लासिफाइड. ड्राय करोजन कॅन बी सब क्लासिफाइड as, dry corrosion can be subclassified as A, oxidation corrosion, A, oxidation corrosion, B, corrosion by other gases, A, oxidation corrosion, B, corrosion by other gases, C, liquid metal corrosion. परत एकदा रिपीट करतो. डेफिनेशन ऑफ करोजन कोणाला म्हणतो आपण? द करोजन ऑकर्स ड्यू टू द gases in the atmosphere is known as a dry corrosion. Next line, dry corrosion can be subclassified as, dry corrosion can be subclassified as A, oxidation corrosion, B, corrosion by other gases, C, liquid metal corrosion. लिहिलं बघा. ड्राय करोजन कोणाला म्हणतोय? जर आपण एक्सप्लेन केलं, दिस टाइप ऑफ corrosion occurs mainly through the direct chemical action of environment or atmospheric gases such as oxygen, halogens, H2S, SO2, N2, or anhydrous inorganic liquids with a metal surface in immediate proximity. एकदम सिंपल आहे. शॉर्ट मध्ये पण काय लिहिली डेफिनेशन? हा कोण सांगतोय? Corrosion, हा the corrosion which occurs due to gases in atmosphere is known as dry corrosion. हा, ड्राय करोजन can be subclassified as Oxidation corrosion, corrosion by other gases, liquid metal corrosion. गुड. सांगता येईल ना फक्त 1-2 मिनिटांमध्ये? Yes, sir. हा ठीक आहे. 1-2 मिनिटात सांगायचं ना बघता. एक्झाम्पल ऑफ करोजन, त्यानंतर टाइप्स ऑफ करोजन, डेफिनेशन ऑफ कोणता करोजन होता? Dry corrosion. हा Dry corrosion. आणि त्याचे सब टाइप्स. 1-2 मिनिटात मला सांगायचं ना बघता.
अरे झालं कम्प्लीट? Yes, sir. हा कोण सांगते बघू Yes, आता. हा बस नको म्हणा लागले सगळ्या, तस काय नाही ना. हा श्रीधर, माईकचा प्रॉब्लेम झाला व्यवस्थित आता, बरोबर ना श्रीधर? हा ओम, एक्झाम्पल ओम. हा अस्मिता. Yes, sir. हा Example of corrosion, rusting of iron. There are two types of corrosion: dry corrosion and wet corrosion. Dry corrosion, the corrosion which occurs due to the gases in the atmosphere, is known as dry corrosion. Dry corrosion can be subclassified as oxidation corrosion, second corrosion by other gases, third liquid metal corrosion. गुड. नेक्स्ट हा देवकी. एक्झाम्पल, टाइप्स, डेफिनेशन आणि टाइप्स, सब क्लासिफिकेशन. हा पास. Example of corrosion, rusting of iron. Classification of corrosion, there are two types: dry corrosion, wet corrosion. Dry corrosion, the corrosion which occurs due to the gases in which atmospheric, is known as dry corrosion. Dry corrosion can be subclassified as oxidation corrosion, liquid metal corrosion, and corrosion by other gases. गुड. नेक्स्ट श्रद्धा, B25. Yes, sir. हा एक्झाम्पल्स. हा श्रद्धा, एक्झाम्पल ऑफ करोजन कुणाला म्हणतो पण गंजीने. Rusting of iron. हा Classification of हा गुड. corrosion, dry Ah. corrosion and wet corrosion. Ah. Dry corrosion, the corrosion which occurs due to gases in atmosphere, is known as dry corrosion. Ah. Dry corrosion can be classified as oxidation corrosion, corrosion by other gases, liquid metal corrosion. गुड. नेक्स्ट गौरी, B17. सांगताय गौरी राजमाने. गौरी. हा स्वप्नाली, B10. Yes, sir. Example of corrosion, rusting of iron. Classification of corrosion. There are two types. First, dry corrosion. Second, wet corrosion. Dry corrosion, the corrosion occurs due to gases in the atmosphere, is known as dry corrosion. Dry corrosion can be subclassified as first, oxidation corrosion, second, corrosion by other gases, third, liquid metal corrosion. स्वप्नाली, टॉपिक कोणता आहे हा? किती नंबर टॉपिक आहे? Corrosion. हा कितवा? 5वा, 6वा? टोटल कोणते कोणते टॉपिक झाले स्वप्नाली? फर्स्ट Water chemistry, सेकंड lubricant, थर्ड fuel, फोर्थ analytical chemistry, फिफ्थ पॉलिमर polymers, सिक्स and corrosion. मग करोजन कितवा टॉपिक आहे? 6. हा गुड. ऐश्वर्या, B05. ऐश्वर्या ठीक आहे. ज्ञानेश्वर. Yes, sir. हा एक्झाम्पल्स. Example of corrosion, rusting of iron. Classification of corrosion, dry corrosion, wet corrosion. First, dry corrosion, the corrosion occurs due to gases in the atmosphere, is known as dry corrosion. Dry corrosion can be subclassified as first, oxidation corrosion, second, corrosion by other gases, third, liquid metal corrosion. हा गुड. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट हेडिंग टाका, ऑक्सिडेशन करोजन. नेक्स्ट हेडिंग, ऑक्सिडेशन करोजन. लिहिलं काय लिहिले हेडिंग? ऑक्सिडेशन करोजन. त्याचे डेफिनेशन, corrosion taking place by action of oxygen is called as oxidation corrosion. एअर मुळे किंवा ऑक्सिजन मुळे जर करोजन होत असेल तर त्या टाइपला कोणतं करोजन म्हणणार आहे? ऑक्सिडेशन करोजन. ऑक्सिडेशन करोजन काय लिहिली डेफिनेशन? द करोजन टेकिंग प्लेस बाय
action of oxygen is known as is called as oxidation corrosion. Oxidation corrosion. कुणाला म्हणतो ऑक्सिडेशन करोजन? corrosion taking place by action of oxygen. जर एखादा मेटल एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, त्याचं रस्टिंग झालं, तर त्या टाईपच्या करोजनला पण काय म्हणतो? ऑक्सिडेशन करोजन. म्हणजे काय, लोखंड उघड्यावर टाकलं तरी ते काय होतं? गंजतंय. इट इज द एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन करोजन. सांगता येईल? फक्त डेफिनेशन. The corrosion taking place by action of oxygen is known as oxidation corrosion. It generally takes place in the absence of moisture. आर्द्रता नसेल तर ते काय होतं? Oxidation corrosion. It generally takes place in the absence of moisture at low temperature. Alkali and alkaline earth metals are oxidized, and at high temperature, except Ag, Au, and platinum, all other metals get oxidized. Simple line. Corrosion takes place along with air is known as oxidation corrosion, generally in absence of moisture. Mechanism simple आहे. M म्हणजे काय? मेटल. मेटल असेल तर तो काय करतोय? इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. ऑक्सिजन ऍटॉमिक नंबर 8 आहे, 2 6 आहे, लास्ट सेलला 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑक्सिजन काय करतो? 6 इलेक्ट्रॉन देण्याऐवजी तो काय करतो? 2 इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतो. जर आपण इलेक्ट्रॉन्स घेत असेल, ज्या प्रोसेसमध्ये आपण इलेक्ट्रॉन घेतो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? रिडक्शन रिएक्शन. रिडक्शन असेल, ऑक्सिजन घेत असो, तर त्याला आपण काय म्हणतो? नॉन मेटल. येईल लक्षात? मेटल कोणाला म्हणतो? The substance or the element which have tendency to donate the electron is known as a metal. मेटल कोणाला म्हणतो? मेटल किंवा धातू कोणाला म्हणतो? जर इलेक्ट्रॉन्स देत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? मेटल. फॉर एक्झाम्पल ॲटॉमिक नंबर 11 सोडियम 281. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते? 281. सोडियमच्या लास्ट सेलला सिंगल इलेक्ट्रॉन असतोय, तो काय करतो? इलेक्ट्रॉन्स डोनेट करतोय. जर इलेक्ट्रॉन डोनेट केला सोडियमला, आपण काय म्हणू शकतोय? मेटल. मेटल नेहमी इलेक्ट्रॉन्स डोनेट करतोय. इलेक्ट्रॉन डोनेट केला, इलेक्ट्रॉन लूज केला तर त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतोय. सेकंड आहे नॉन मेटल. नॉन मेटल असेल, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय. जर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला तर त्याला आपण काय म्हणतोय? नॉन मेटल. जर इलेक्ट्रॉन घेत असेल तर त्याच्यावर चार्ज येतोय निगेटिव्ह. एक पहिला एलिमेंट पॉझिटिव्ह आहे, सेकंड आहे निगेटिव्ह आहे. आता त्याला एलिमेंट किंवा ऍटम न म्हणता आपण काय म्हणतोय? एखाद्या ऍटमवर जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला आपण काय म्हणतो? पॉझिटिव्ह आयन. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज आला तर त्याला आपण काय म्हणतो? आयन. सांगता येईल? जर एखाद्या मेटलवर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला आपण काय म्हणतो? आयन्स. जर पॉझिटिव्ह आयन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कॅटायन. निगेटिव्ह आयन असेल तर एनायन. जर एक पॉझिटिव्ह आहे, दुसरा निगेटिव्ह आहे, एकत्र आला तर काय तयार होतं? मेटल ऑक्साईड. येईल लक्षात? येईल का लक्षात? तुम्हाला झालेलं असेल. मेटल म्हणजे द सबस्टन्स और द एलिमेंट विच डोनेट्स द इलेक्ट्रॉन इज नोन ॲज अ मेटल. द एलिमेंट विच ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन इज नोन ॲज अ नॉन मेटल. मेटलने इलेक्ट्रॉन डोनेट केला तर पॉझिटिव्ह चार्ज आहे. नॉन मेटलने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला तर काय? निगेटिव्ह चार्ज आहे. एक पॉझिटिव्ह आहे, दुसरा निगेटिव्ह आहे, कंबाईन झाले तर काय? न्यूट्रल कंपाऊंड तयार होतोय. या ठिकाणी मेटल ऑक्साईड क्रिएट होतोय. काही लो डेफिनेशन. The corrosion taking place by action of oxygen is called as oxidation corrosion. Oxidation corrosion takes place in absence of moisture. आर्द्रता नसेल तर काय होतं? ऑक्सिडेशन करोजन. ठीक आहे. मेकॅनिझम ट्वाइस एम. मेटल डोनेट्स इलेक्ट्रॉन ट्वाइस Mn प्लस एन. एन नंबर ऑफ काय घेतले होते? एलिमेंट्स घेतो आपण. NO2 प्लस ट्वाइस Ne. आणि या ठिकाणी एक पॉझिटिव्ह आहे, दुसरा निगेटिव्ह आहे, एकत्र आला तर MO तयार होतो. किंवा हे रिएक्शन्स लक्षात येत नसेल तर अशी लिहिली तरी चालेल. N gives M plus 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 2 इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन प्लस 2 इलेक्ट्रॉन gives ऑक्सिजन मायनस. टोटल रिएक्शन काय लो? twice M plus O2 it gives M plus plus ऑक्सिजन मायनस मायनस it gives a twice MO. लक्षात येईल का ही रिएक्शन्स? रिएक्शन लक्षात येते? काय तरी सांगा. हो येस नो. अरे आवाज येते? Yes, sir. Yes, sir. रिएक्शन येते की लक्षात नाही? ऑक्सिडेशन करोजन मेकॅनिझम ट्वाइस एम. एम म्हणजे काय? मेटल. मेटल इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो. O2 ऑक्सिजन नॉन मेटल, तो काय करतोय? या मेटलने डोनेट केलेले इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतोय.
इलेक्ट्रॉन दिला पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन घेतला निगेटिव्ह चार्ज. टोटल रिएक्शन आपण कशी लिहितो, लेफ्ट साइडचा पार्ट आणि राईट साइडचा पार्ट. या पॉझिटिव्हला हा निगेटिव्ह चार्ज एकत्र आला तर काय तयार होतं, MO मेटल ऑक्साईड. लिहित आहे मेकॅनिझम या 3 रिएक्शन्स. Yes, sir. अरे आवाज खणखणीत पाहिजे. लिहित आहे. Yes, Yes, sir. yes, sir. ठीक आहे, गुड. अरे कंप्लीट झालं असेल तर चॅट बॉक्सला टाका फास्ट. वैष्णवी इथे रिएक्शन लक्षात. Yes, sir. ठीक आहे, शॉर्ट मध्ये लिहायचं, तर सगळं लिहित बसायचं नाही. आपल्याला महत्वाचं नाहीतर आपण पीपीटी अपलोड करतोय. ठीक आहे. बघा नेक्स्ट पार्ट काय म्हणतो, ऑक्सिजन ऑक्सिडेशन ऑकर्स फर्स्ट ऍट द सरफेस ऑफ मेटल अँड रिझल्टिंग मेटल ऑक्साइड स्केल फॉर्म अ बॅरियर that tends to restrict the further oxidation. Simple line. Next part घ्या. Types of oxide film. Heading टाका. Next part. काय लिहिणार? Types of oxide film. Next line ला types of oxide film. First heading फक्त ला. Types of oxide film. First stable, second unstable, third volatile, fourth porous. There are 4 types of oxide film. Hello, types of oxide film. There are 4 types of किती टाइप्स आहेत, कोण सांगते फास्ट? 4. कोणते 4 टाइप्स आहेत? Stable, unstable, volatile, porous. गुड. परत एकदा. There are 4 types of oxide film. First type is stable, second Unstable, third third is volatile, and fourth and fourth is fourth one is porous. ठीक आहे. नेक्स्ट कोण सांगताय आपण? धनश्री. There are 4 types of धनश्री. There are 4 types of oxidizing films. One first stable, second unstable, third volatile, and fourth porous. Good. Next. Raj, there are. Yes, sir. There are 4 types of oxide film. First stable, second unstable, third volatile, fourth porous. फक्त हेडिंग टाका. There are 4 types of oxide films. First is a stable, second is a unstable, third is a volatile, and last one is porous. एकदम सिंपल आहे. बघा स्टेबल कुणाला म्हणतो? If the film is stable, जर फिल्म स्टेबल असेल, it can get adherent tightly to the parent metal surface, and such a layer can be used as a protective layer. Simple आहे. For example, oxide film of aluminium, SnPbCu are stable and hence they prevent further oxidation corrosion. Kyle definition. There are 4 types of oxide film. First type is stable,
second is unstable, third is volatile, and fourth film is porous. Stable, if the film is stable, जर film stable असेल, it can get adherent tightly. त्याला आपण tightly pack करतोय. कुणाला pack करतोय? Parent metal surface, आणि such a film act as a protective layer. स्टेबल फिल्म एखाद्या मेटलवर क्रिएट झाली तर ते काय म्हणून ऍक्ट होते? प्रोटेक्टिव्ह लेअर. फॉर एक्झाम्पल, ऑक्साइड फिल्म ऑफ अल्युमिनियम SN, PB, Cu are stable and hence they prevent the further oxidation corrosion. Stable film is act as a protective layer. म्हणजे स्टेबल फिल्म क्रिएट झाली तर त्या पॅरेंट मेटलचं corrosion होत नाही किंवा रस्टिंग होत नाही. Second, unstable. If the film is unstable. Second, unstable. If the film is unstable, that is, if oxide film form decomposes back to the metal surface and oxygen, then the rate of oxidation corrosion decreases. Simple. Unstable. First is stable. Second is unstable. If the film is unstable, if oxide film form decomposes back to the metal and oxygen, then rate of oxidation corrosion decreases. For example, Ag, Au, and PT do not corrode due to formation of unstable oxide layer. Third film is volatile. The formation of volatile layer volatilizes as soon as it is formed, thereby leaving the underlying metal surface exposed for further attack. This causes rapid and continuous corrosion. For example, MO. आणि volatile म्हणजे काय? उडून जातो, त्या टाइपला आपण काय म्हणतो? volatile. porous म्हणजे काय? स्मॉल होल्स आहेत. स्टेबल म्हणजे काय? फिक्स आहे, स्थिर आहे. अनस्टेबल आहे, अस्थिर आहे. volatile म्हणजे काय? जर लेअर इन प्रेझेन्स ऑफ एअर उडून जात असेल तर त्या टाइपच्या फिल्मला आपण volatile म्हणतो. आणि पोरस असेल तर स्मॉल होल्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो? पोरस म्हणतो. पोरस कुणाला म्हणतो मग? This type of layer has cracks or pores. Atmospheric oxygen can enter through this pores, so corrosion takes place continuous. म्हणजे काय? छोटे छोटे पोर्स आहेत, क्रॅक्स आहेत, कट झालेली फिल्म आहे, त्याच्यामधून ऑक्सिजन एंटर करतोय. जर ऑक्सिजन एंटर झाला तर corrosion takes place होत आहे. कारण आपण पहिलंच टाइप बघतोय ऑक्सिडेशन करोजन. तर corrosion which occurs due to the gases in the atmosphere असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? ड्राय. इन प्रेझेन्स ऑफ एअर असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? atmospheric corrosion. हा, कोण सांगतोय? देयर आर 4 टाइप्स ऑफ फिल्म. ऑक्साइड फिल्म फास्ट. हा, साई. देयर आर types of oxide film. First, stable, unstable. Second, third, volatile. Fourth, porous. हा, गुड. हा, समृद्धी. Yes, sir. There are 4 types of. टोटल कंटिन्यू करताय? Yes, sir. Stable if the. There are 4 types of oxide films. First, stable. If the film is stable, it can get adherent tightly to the parent metal surface. Hence, such a layer can behave as a protective layer. Example: oxidation film of aluminum, SN, PB, Cu, etc. are stable and hence they prevent the further oxidation corrosion. Second, unstable. If the film is unstable, that is, if oxide film formula decomposes back to the metal and oxygen, then rate of oxidation corrosion decreases. Example: Ag, Au, and PT do not corrode due to formation of unstable oxide layer. Third, volatile. The formation of volatile layer volatilizes as soon as it formed, thereby leaving the underlying metal surface exposed for further attack. This causes rapid and continuous corrosion. Example: MO. Fourth, porous. This type of layer has cracks or pores. Atmospheric oxygen can enter through these pores, so corrosion takes place continuously. Example: PFE. Good. Next. Okay. Type of oxidation film. First, stable. If the film is stable, it can be get adherent tightly to the parent metal surface. Hence, such layer can be behave as protecting layer. Example: oxidation of film of Al, SN, PB, Cu, etc. are stable and hence they are prevent the further oxidation corrosion. Second, unstable. If the film is unstable, that is, if oxidation film former decompose back to the metal and oxygen, then rate of oxidation corrosion decreases. Example: Au, Ag, and PT do not corrode due to formation of unstable oxidation layer. Third, volatile. The formation of volatile layers volatile as soon as it is formed, thereby leaving the underlying metal surface exposed
for further attack. This causes rapid and continuous corrosion. Example MO, porous. This type of layer has cracked or pores. Atmospheric oxygen can enter through these pores, so corrosion takes place continuously. Example FE. गुड. आता जे लिहिलंय पण 4 टाइप्स त्याच्या पुढे लिहा. स्टेबलच्या पुढे फक्त एलिमेंट्स लिहायचे. फॉर एक्झाम्पल म्हणायचं कोणते एलिमेंट्स आहेत तो AL SN PB कॉपर. अनस्टेबलच्या पुढे एलिमेंट्स लिहा AZ AU प्लेट. व्होलाटाईलच्या पुढे फॉर एक्झाम्पल MO आणि पोरसच्या पुढे Fe. शॉर्ट मध्ये त्याच्या पुढे जागा असेल बरोबर का? आहे का स्पेस? Yes, sir. त्याच्या पुढे स्टेबल फॉर एक्झाम्पल फक्त मेटल्स ला. पहिला मेटल कोणता आहे? अल्युमिनियम. सेकंड SN, थर्ड PP, CU. सेकंड अनस्टेबलच्या कोणते एलिमेंट्स आहेत? AZ AU and PT. नेक्स्ट MO आणि लास्ट Fe. कंप्लीट झालं की सांगा. ठीक आहे. सांगता येईल? नेहा, there are 4 types of oxide film. First, stable, unstable, volatile. अरे stable examples. Aluminium, SN, PP, and CU, etc. Unstable, AG, AU, and PT. Volatile, MO, and porous, Fe. in लक्षात. There are 4 types. कोणते 4 types आहेत? There are 4 types. First, stable. Second, Unstable, volatile, and porous. in लक्षात. आता सुरुवातीपासून काय काय बघितलं कोण सांगतात त्यांना बघता जरा थोडंसं आठवतंय का बघा. फर्स्ट Corrosion definition. Example. Classification of corrosion. Dry corrosion. Definition. त्याची sub classification. Oxidation corrosion and types of oxide film. टाइप्स ऑफ कुठपर्यंत आलो आपण? ऑक्साइड फिल्म. कोणते टाइप्स आहेत मग? फर्स्ट Stable, unstable, volatile, porous. volatile and porous. ठीक आहे. स्टेबल असेल तर ऑक्साइड फिल्म ऑफ AL, SN, PB and CU. अनस्टेबल असेल तर काय? AG, AU and platinum. volatile असेल MO. porous असेल Fe. स्टेबल असेल तर it act as a protective layer. Unstable असेल तर काय? decomposes back to the metal and rate of oxidation corrosion decreases. volatile असेल this causes rapid and continuous corrosion. आणि porous असेल corrosion takes place continuously. For example काय? Fe. corrosion takes place continuously. Fe. सांगता येईल? एकदम सिंपल पार्ट्स आहे. सुरुवात करून केली होती आणि त्यानंतर आपण काय बघितलं? ऑक्सिडेशनचं मेकॅनिझम. काय होतं? मेटल काय करतो? इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. ऑक्सिजन काय करतो? इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतोय. मेटलने इलेक्ट्रॉन डोनेट केलं तर काय रिएक्शन? M gives M++ +2 इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन +2 इलेक्ट्रॉन gives ऑक्सिजन -. हो ठीक आहे. अरे आज तर स्टार्ट केलाय करतो टॉपिकच्या नोट्स आणि PPT. ठीक आहे. काय डाऊट आहे का?
नेक्स्ट हेडिंग टाका फक्त corrosion by other gases. Next part, corrosion by काय टाकले हेडिंग? corrosion by other gases. म्हणजे अदर गॅस म्हणजे कोणते हो? आपण आतापर्यंत काय बघतोय सांगा, कोणता गॅस बघतोय? आतापर्यंत आपण फक्त काय बघतोय, एअर किंवा ऑक्सिजन. आतापर्यंत टाइप्स ऑफ ऑक्साइड फिल्म मध्ये आपण त्यापर्यंत काय बघतोय, ऑक्सिजन किंवा त्याला आपण काय म्हणतो, एअर बघतोय. आता सेकंड पार्ट बी, corrosion बाय अदर गॅसेस. अदर गॅसेस कोणते तो? सिंपल आहे, corrosion also takes place by attack of gases like ऑक्सिजनने जसं corrosion होतंय तसं दुसऱ्याही गॅसेस मुळे होतंय. आणि ते गॅसेस कोणते तो? SO2, CO2, Cl2, H2SF2. By the attack of these gases, respective compounds like carbonates, sulfates, chlorides form as a layer. काय सांगता येईल? The degree of attack depends on the formation of protective or non-protective film on the metal surface. Also, it depends upon the chemical affinity between the metal and the gas involved. काय सांगता येईल? Corrosion by other gases. Simple. Part B, corrosion by other gases. Corrosion is also takes place by attack of gases like SO2, CO2, Cl2, H2SF2. By the attack of these gases, respective compounds like carbonate, sulfate, chlorides form a layer. First line कौन read करते first? Snehal, corrosion by other gases. Yes, sir. Corrosion is also takes place by attack of gases like SO2, CO2, Cl2, H2S, F2, etc. By the attack of these gases, respective compounds like carbonates, sulfates, chlorides, etc. forms as a layer. काय सांगता येईल बघा, सिंपल आहे. corrosion by other gases. corrosion by other gases असेल तर काय सांगता येईल आपल्याला? corrosion is also takes place by attack of gases like SO2, CO2, Cl2, H2S, F2. By the attack of these gases, respective compounds like carbonates, sulfates, chlorides forms a layer. First, single line लिहिता, corrosion by other gases. कोणती लाईन राईट करायची? corrosion is also corrosion by other gases. काय लिहिणार? corrosion is also takes place by attack of gases like SO2, CO2, Cl2, H2S, F2. By the attack of these gases, respective compounds like carbonates, sulfates, chlorides form a layer. परत एकदा बघा काय काय लिहिलं, corrosion by other gases. काय लिहिलं? corrosion is also takes place by attack of gases like SO2, CO2, Cl2, H2S, F2. By the attack of these gases, respective compounds like carbonates, sulfates, chlorides form a layer.